विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ फ्लावर याचा अभ्यास केलेला आहे. आजच्या तासाला पार्ट्स ऑफ द फ्लावर इन डिटेल याचा आपण विचार करणार आहोत. वनस्पतीमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन घडत असताना गॅमेट्स तयार होणारे जे दोन सेक्स ऑर्गन्स आहेत त्यातला एक स्टेमन आणि दुसरा कार्पेल याच्यावरती आपण चर्चा करूया. आजच्या तासाला स्ट्रक्चर ऑफ अँथर याच्यावरती थोडंसं डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत. पण त्या अगोदर पुस्तकाच्या या पानावरती डाव्या कोपऱ्यामध्ये वरच्या बाजूला ऑलवेज रिमेंबर नावाचा एक बॉक्स दिलेला आहे. तो थोडंसं मी वाचून दाखवतो आणि त्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करूया. डिप्लॉइड स्पोरोफाइट इज द प्रीडॉमिनंट प्लांट बॉडी इन ऑल अँजिओस्पर्म्स where meiosis takes place to produce haploid spores that form gametophyte. Gametophytes are considerably reduced and develop within the flower. They produce gametes. म्हणजे काय तर अँजिओस्पर्ममध्ये स्पोरोफायटिक प्लांट बॉडी ही डॉमिनंट असते. मग हे ओळखायचं कसं तर दोन क्रायटेरियाज आहेत. ज्या वनस्पतीमध्ये मूळ खोड पान हे अवयव तुम्हाला पाहायला मिळतात ते प्लांट बॉडी स्पोरोफाइट कन्सिडर केले जाते. ज्यांच्यामध्ये प्रत्येक पेशी डिप्लॉइड असतात. ही वनस्पती मॅच्युअर झाल्यानंतर त्यांच्यामध्ये फ्लावर्स तयार होतात. फ्लावर हे देखील स्पोरोफायटिक प्लांट बॉडीचे एक ऑर्गन आहे. पण ज्यावेळेस फ्लावर्स मॅच्युअर होतात तेव्हा त्या फुलामध्ये मिओसिस ही प्रक्रिया घडून येते आणि त्या मिओसिस प्रक्रियेद्वारे स्पोर्स तयार होतात. हे स्पोर्स मात्र हॅप्लॉइड असतात आणि ह्या स्पोरपासून मग नंतर गॅमेटोफाइट तयार होतं. गॅमेटोफाइट म्हणजे काय गॅमेट प्रोड्युसिंग प्लांट बॉडी. याचा अर्थ असा होतो त्या स्पोरपासून नंतर गॅमेट्स तयार होतात. म्हणून स्पोर्स यांच्यापासून इथे गॅमेटोफाइट तयार होतात आणि ह्याला लागणारा कालावधी जो आहे तो अतिशय कमी असतो म्हणून ते रिड्यूसर आहेत. थोडक्यात वनस्पतींच्या जीवनचक्रामध्ये गॅमेटोफायटिक स्टेजला लागणारा कालावधी हा स्पोरोफायटिक स्टेजपेक्षा खूप कमी असतो. म्हणून गॅमेटोफाइट रिड्यूसर आहे तर स्पोरोफाइट हे डॉमिनंट आहे असा त्याचा अर्थ झाला. किंगडम प्लांटीमध्ये इव्होल्युशन प्रोसेसमध्ये अल्गी आणि ब्रायोफाइट यांच्यामध्ये गॅमेटोफायटिक फेज डॉमिनंट आहे. म्हणजे हॅप्लॉइड स्टेज जास्त प्रमाणात मोठी पाहायला मिळते. या उलट जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स यांच्यामध्ये स्पोरोफायटिक फेज डॉमिनंट आहे. तर टेरिडोफायट जे आहे म्हणजे अल्गी ब्रायोफाइट नंतर येणारा टेरिडोफाइट हे ट्रान्झिशन स्टेट आहे की ज्या ठिकाणी दोन्हीच्या दोन्ही फेजेस जे आहेत ते इंडिपेंडंट असतात. पण जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्ममध्ये स्पोरोफाइट हे डॉमिनंट आहेत तर गॅमेटोफाइट हे रिड्यूसर आहेत. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवरमधील व्हॉर्लचा जर आपण विचार केला तर फुलामध्ये क्रमाने येणारा तिसरा व्हॉर्ल ज्याला आपण अँड्रोशियम असं म्हणतो आहे ते मेल गॅमेट्स तयार करतात म्हणून त्याला मेल रिप्रोडक्टिव्ह व्हॉर्ल ऑफ द फ्लॉवर असं म्हटलं जातं. त्याचे जे लहान लहान युनिट्स आहेत त्यांना स्टेमन्स असं म्हटलं जातं. नॉर्मली स्टेमन 3 भागापासून बनलेलं आहे फिलामेंट, कनेक्टिव्ह आणि अँथर. तर ह्या डायग्राममध्ये आपण स्टेमनचा थोडासा विचार करूया. तर हा एवढा पूर्ण भाग ह्याला आपण व्हॉर्ल ऑफ द अँड्रोशियम असं म्हणूया. थर्ड व्हॉर्ल ऑफ द फ्लावर मेल रिप्रोडक्टिव्ह व्हॉर्ल. त्यातला इंडिव्हिज्युअल मेंबर जो आहे हा मेंबर हा जो आहे त्याला आपण स्टेमन असं म्हणूया. इंडिव्हिज्युअल मेंबर जो आहे तो स्टेमन. एक स्टेमन या ठिकाणी एनलार्ज केलेलं आहे. आता ह्या स्टेमनमध्ये नावं मात्र 2 दिलेली आहेत ह्या डायग्राममध्ये. हा जो आहे तो फिलामेंट स्टेमनचा फिलामेंट आहे आणि हा भाग जो दाखवला आहे तो अँथर आहे. पण ॲक्च्युली याच्यामध्ये हा एक भाग आणि हा एक भाग ह्या दोघाला अँथर लोब असं म्हटलं जातं. त्यांना काय शब्द वापरलेत अँथर लोब. 2 अँथर लोब असतात. जर एका स्टेमनमध्ये 2 अँथर लोब असतील तर त्याला डायथेकस अँथर असं म्हटलं जातं. डायथेकस 2 अँथर लोब्स. जर समजा एकच अँथर लोब जर असेल तर त्याला मोनोथेकस अँथर असं म्हटले आहेत. मोनो सिंगल. एकच अँथर लोब असेल तर मोनोथेकस. प्रत्येक अँथर लोबमध्ये आतल्या बाजूला 2 पोलन शॅक्स असतात, 2 परागकोश असतात. म्हणून मोनोथेकस अँथरमध्ये 2 पोलन शॅक जर असतील तर डायथेकस अँथरमध्ये किती असायला पाहिजेत 4 असायला पाहिजेत. बरोबर आहेत. जर डायथेकस अँथर असेल म्हणजे 2 अँथरलोब असतील तर यांच्यामध्ये आणखीन एक भाग असतो. त्या 2 अँथरलोब जोडण्यासाठी मध्ये या ठिकाणी कनेक्टिव्ह नावाचे टिश्यूज असतात. ते पॅरेन्काइमा सेलपासून बनलेले असतात. आता पुढची डायग्राम बघा. ही जी डायग्राम आहे ते तुमच्या लक्षात आले असेल हिबिस्कस रोझा सायनेन्सिस ह्या वनस्पतीमधील फ्लावरिंग स्टेजमध्ये असणारा एक विशिष्ट भाग आहे. म्हणजे जास्वंद ह्या वनस्पतीमधील हा भाग दाखवले आहेत. हे ॲक्च्युली रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमधले पार्ट्स आहेत. तेवढा पूर्ण पोर्शन जो आहे हा एवढा पूर्ण पोर्शन
प्रामुख्याने जिथं पिवळा भाग तुम्हाला पाहायला मिळतो हे अँड्रोशियमचं व्हॉर्ल आहे. म्हणजे याच्यामध्ये असंख्य तुम्हाला स्टेमन्स पाहायला मिळतात. हे सगळे स्टेमन्स मॅच्युअर झालेले आहेत आणि वरच्या बाजूला हे सगळे पिवळे जे स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळतात ते त्या अंथरमधून बाहेर पडणारे हे पोलन ग्रेन्स आहेत. त्याच्यानंतर हा वरचा भाग जो आहे लाल रंगाने दाखवला हा भाग तो त्या फुलामध्ये असणारे कार्पेलचे स्टिग्मा आहेत हे 5 असतात. आपल्याला याच्यावरती फोकस करायचा आहे म्हणजे अँथरवरती. नॉर्मली हिबिस्कसमध्ये मोनोथेकस अँथर पाहायला मिळतात म्हणजे एकच लोब असणारा अँथर लोब पाहायला मिळतो. आता या डायग्राममध्ये बघा डायथेकस अँथर जर असेल तर ह्या डायथेकस अँथरचं जर समजा आपण ट्रान्सवर्स सेक्शन घेतलं, ट्रान्सवर्स सेक्शन म्हणजे आडवा काप TS घेतला तर आपल्याला अशा स्वरूपात हे स्ट्रक्चर पाहायला मिळतात. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं डायथेकस जर अँथर असेल तर एकूण 4 पोलन शॅक्स पाहायला मिळतात. या ठिकाणी हे पोलन शॅक्स एकूण 4 आहेत. ह्याला टेट्रास्पोरॅन्जिएट अँथर असे म्हटलं जातं. टेट्रास्पोरॅन्जिएट म्हणजे काय? 4 स्पोरॅन्जिया असणारे म्हणजे 4 पोलन शॅक असणारे. पोलन शॅक इज कम्पेअर्ड विथ स्पोरॅन्जियम. लहान लहान पोलन ग्रेन्स तयार होतात म्हणून बऱ्याच वेळेस त्या पोलन ग्रेनला मायक्रोस्पोर्स असं म्हणतात आणि मायक्रोस्पोर ज्या स्ट्रक्चरमध्ये तयार होतात त्यांना आपण मायक्रोस्पोरॅन्जियम असं म्हणूया. या ठिकाणी मायक्रोस्पोरॅन्जियम म्हणजेच पोलन शॅक्स आहेत. तर ही एक डायग्राम लक्षात घ्या. ट्रान्सवर्स सेक्शनमध्ये अशा स्वरूपात डायथेकस यंत्रामध्ये घटक आपल्याला पाहायला मिळतात. पुढची डायग्राम ज्यावेळेस हे पूर्णपणे मॅच्युअर होतात तेव्हा 2 पोलन शॅक जे आहेत हे दोन्ही पोलन शॅक्स एकमेकांना असे जॉईन होतात आणि मग यातून पोलन ग्रेन्स बाहेर पडण्यासाठी लाईन ऑफ डेहसन्स म्हणजे ब्रेकिंग होणे, बस्टिंग होणे अशा स्वरूपात हे अंतर बस्ट होतात आणि आतील पोलन ग्रेन्स जे आहेत ते पोलन ग्रेन्स पोलन शॅक्समधून बाहेर पडतात आणि परागीभवनाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेऊन परागीभवनाची प्रक्रिया ते घडवून आणतात. आता आणखीन एक डायग्राम टॉप व्ह्यूमधून पोलन ग्रेन्स तुम्हाला पाहायला मिळतील. 4 पोलन शॅक्स आहेत. डायथेकस अंतर आहे. डायथेकस अंतरमध्ये हे 4 पोलन शॅक्स, त्या 4 पोलन शॅक्समध्ये पोलन ग्रेन्स आपल्याला पाहायला मिळतात. हे एक स्ट्रक्चर लक्षात ठेवण्यासारखं आहे. तर हा भाग थोडंसं डिटेलमध्ये आहे. आता पुढचा भाग बघायच्या अगोदर आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आपण लक्षात घेऊया. ट्रान्सवर्स सेक्शन घेतल्यानंतर डायथेकस यंत्रामध्ये आपल्याला असे 4 पोलन शॅक्स पाहायला मिळतात. 1, 2, 3 आणि 4. मग ह्या सगळ्याची पूर्ण रचना जी आहे ती डिटेलमध्ये दाखवली आहेत. पूर्ण रचना कशा स्वरूपात ते आपल्याला पाहायला मिळतात हे आउटलाईन आहे फक्त. म्हणजे हा जो भाग दाखवला आहे तो आउटलाईन आहे आणि हे सेल्युलर स्ट्रक्चर याच्यामध्ये डिटेलमध्ये दाखवलेले आहेत. सगळ्यांची रचना सारखीच आहे. ह्यातला थोडासा भाग जो आहे उदाहरणार्थ इथं हा जो गोल केलेला भाग जो आहे तेवढाच भाग या ठिकाणी काय केलेले आहेत एनलार्ज केले आहेत. याच्यावरती आपण थोडंसं फोकस करूया. आता ही डायग्राम पुढच्या डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येईल क्लिअर, त्यामुळे तेवढाच भाग आपण विचार घेऊया. हा भाग बघा. तर ज्यावेळेस आपण अँथरचं ट्रान्सवर्स सेक्शन घेतो तेव्हा आपल्याला बाहेरून आतमध्ये जे लेयर्स पाहायला मिळतात ते अशा स्वरूपात आहेत. सगळ्यात बाहेरचा लेयर जो आहे त्याला इपिडर्मिस असं म्हटलं जातं. सगळ्यात बाहेरचा लेयर हा इपिडर्मिस. ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ अँथरमध्ये सगळ्यात बाहेरचा लेयर जो आहे तो इपिडर्मिस, आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ दी अँथर असं तुम्ही म्हणू शकता. तो सिंगल लेअरपासूनच बनणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जो लेयर आहे एपिडर्मिसच्या खाली असणारा हा दुसरा लेयर तो इंडोथेशियम. इट इज प्रेझेंट जस्ट बिलो द एपिडर्मिस. इट इज ऑल्सो सिंगल लेयर. तोही सिंगल लेयरचाच त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर तिसरा जो लेयर आहे इंडोथेशियमच्या खाली असणारे मिडल लेयर्स यांची संख्या साधारण 1 किंवा 2 या ठिकाणी पाहायला मिळतात. नॉर्मली 1 किंवा 2 मिडल लेयर्स त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर चौथा लेयर आतून बाहेर जो आहे तो ॲक्च्युअली टॅपिटमचा असतो हा भाग. आता मध्ये मायक्रोस्कोप मदरशेल नाव दिलेले आहेत पण अँथर वॉल ज्यावेळेस तुम्ही विचार घेता तेव्हा हे 4 असणार आहेत. आउटर ट्विनर, इपिडर्मिस, इंडोथेशियम, मिडल लेयर्स आणि सगळ्यात आतल्या बाजूला नंबर 4ला टॅपिटम पाहायला मिळतात. टॅपिटम हा ॲक्च्युअली न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे. आता ह्या डायग्राममध्ये तुम्ही जर बघितलात तर इथं जे शेस दाखवले त्या शेसमध्ये थोडंसं सायटोप्लाझम दाखवले पहा. तो सगळा भाग जो आहे तो टॅपिटमचा लेयर आहे. हे न्यूट्रिटिव्ह टिश्यू म्हणून काम करतात. त्या आतील डेव्हलपिंग पोलन ग्रेन्सला आतल्या बाजूला पोलन ग्रेन्स जे तयार होतात त्या पोलन ग्रेन्सला ते न्यूट्रिशन द्यायचं काम करत असतात. आता हा भाग झाला. तर इपिडर्मिस, इंडोथेशियम, मिडल लेयर आणि टॅपिटम ह्यांना अँथर वॉल असं म्हटलं जातं. आणि सगळ्यात आतल्या बाजूला असणारा जो स्ट्रक्चर आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असणारा हा मायक्रोस्पोर मदर सेल. म्हणजे हे सगळे इथून एवढा पूर्ण भाग जो आहे दाखवला हा सगळा भाग मायक्रोस्पोर मदर सेल आहेत. मदर सेल्स असल्यामुळे ना तुम्ही डिप्लॉइड सेल्स म्हणू शकता
मायक्रोस्पोर्स तयार करतात, म्हणून त्यांना मायक्रोस्पोर मदर सेल्स म्हटले आहेत. ह्या मायक्रोस्पोर मदर सेलनाच आपण पोलन मदर सेल असेही म्हणू शकतो. यांच्यामध्ये जेव्हा मिओसिस होणार आहेत तेव्हा यांच्यापासून एका मायक्रोस्पोर मदर सेलपासून 4 हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स तयार होतात. समजा आतल्या बाजूला जर समजा 10 मायक्रोस्पोर मदर सेल्स असतील तर 10च्या 10मध्ये जेव्हा मिओसिस होईल तेव्हा त्यांच्यापासून 40 पोलन ग्रेन्स तयार होतात. त्याचं कारण असं आहे, एका मायक्रोस्पोर मदर सेलपासून मिओसिस झाल्यानंतर 4 पोलन ग्रेन्स तयार होतात, म्हणून 10 मायक्रोस्पोर मदर सेलपासून 40 पोलन ग्रेन्स तयार होतात. एक उदाहरण म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा स्वरूपात हे जनरल स्ट्रक्चर आपल्याला पाहता आहेत. आता सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हे पोलन्स कसे असणार आहेत, त्यांची रचना कशी असणार आहेत, हा भाग बघायच्या अगोदर थोडीशी माहिती मी या ठिकाणी वाचून दाखवतो. स्ट्रक्चर ऑफ अँथर जे आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. An immature stage of anther is represented by group of parenchymatous tissue surrounded by single layered epidermis. म्हणजे काय, इमॅच्युअर स्टेज ऑफ अँथर ओळखायचं कसं? ज्यावेळेस वनस्पतीमध्ये फ्लावर्स यायला सुरुवात होते तेव्हा फुलं सुरुवातीला यंग स्टेजमध्ये असतात, ज्याला आपण बड असं म्हणतो, कळी अवस्था, किंवा त्याला फ्लोरल बड तुम्ही म्हणू शकता. वनस्पतीमध्ये येणारी फुलं ज्यावेळेस हे बड कंडिशनमध्ये असतात तेव्हा त्याचा अर्थ असा होतो, फ्लावर्स इमॅच्युअर अवस्थेमध्ये असतात. आतील स्टेमन आणि कार्पेल हे इमॅच्युअर अवस्थेमध्ये असतात, त्यांची वाढ पूर्ण झाली नसते. अशा स्टेमनला म्हणजे बड कंडिशनमध्ये असणाऱ्या फ्लावरमध्ये असणारा जो अँथर आहे त्याला आपण इमॅच्युअर स्टेज ऑफ अँथर असं म्हणूया. अतिशय यंग कंडिशनमध्ये असणारे अँथर, ज्याच्यामध्ये आणखीन डिफरन्शिएशन झाले नसतात, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 2 प्रकारचे टिश्यूज किंवा 2 लेयर्स पाहायला मिळतात. सगळ्यात बाहेरचा सिंगल लेयर जो आहे तो इपिडर्मिस झाला, आणि त्याच्या आतल्या बाजूला असणारे सगळे सेल जे आहेत ते पॅरेन्कायमा टिश्यूपासून बनले असतात. हा भाग तर मी पुढे एक तुम्हाला स्लाईड दाखवणार आहे, त्याच्यामध्ये आणखीन मी हा भाग रिपीट करणार आहे, तो पण ते पहिल्यांदा वाचूया. अँथर इज जनरली डायथेकस, म्हणजे 2 लोबपासून हे अँथर बनतात. मग अशी आपण जी डायग्राम बघितली त्याच्यामध्ये ह्या डायग्रामला आपण डायथेकस अँथर असं म्हणतो. हा भाग डायथेकस अँथर, 2 लोब असणारे. अँथर इज जनरली डायथेकस हॅविंग 2 लोब्स अँड टेट्रास्पोरेंजिएट. आता हे कसं लक्षात घ्यायचं, एक अँथोलोब असेल तर 2 पोलन शॅक्स म्हणजे 2 स्पोरेंजिया. 2 अँथोलोब असतील तर त्याला काय शब्द वापरायचा, डायथेकस. आणि एका लोबमध्ये 2 पोलन शॅक्स, अशा स्वरूपात 2 लोबमध्ये एकूण 4 असतात, म्हणून डायथेकस अँथरमध्ये 4 पोलन शॅक्स असतात, त्याला आपण टेट्रास्पोरेंजिएट स्ट्रक्चर असं म्हणूया. जर समजा अँथर हा मोनोथेकस असेल तर एकच अँथोलोब असेल तर 2 पोलन शॅक्स असतात. ईच मोनोथेकस अँथर कंटेन 2 पोलन शॅक्स. In Dithecus anther, 4 pollen sacs are present. Therefore, it is tetrasporangiate. ज्यावेळेस फ्लावर्स ओपन व्हायला सुरुवात होतात, म्हणजे थोडक्यात फुलं मॅच्युअर व्हायला सुरुवात होतात, तेव्हा अँथरमध्ये आणि कार्पेलमध्ये, म्हणजे कार्पेल आणि स्टेमन यांच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होतात. फुलं ओपन व्हायला सुरुवात झाली की मग या ठिकाणी इपिडर्मिसच्या आतल्या बाजूला असणारा जो पॅरेन्कायमा शेल आहे त्याला आपण हायपोडर्मल शेल्सचा लेअर असं म्हणूया, ते डिफरन्शिएट व्हायला सुरुवात होतात आणि ते सेल्स आता आर्किस्पोरियल सेल्स म्हणून काम करायला सुरुवात करतात. But the heterogeneity, that is differentiation, arises when some hypodermal cells get transformed into archisporal cells. आता पुढचा भाग टीएस ऑफ अँथर जो आहे तो बघायच्या अगोदर थोडंसं आपण काय करूया, एक स्लाईड जी आहे त्या स्लाईडवरती थोडीशी चर्चा करूया. याच्यामध्ये आता